जय शिवराय मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले. मित्रांनो, महिलांच्या सशक्तीकरणासाठी व महिलांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे पैसे बऱ्याचशा महिलांना भेटलेले आहेत, परंतु काही महिला अद्यापही अशा आहेत ज्यांना या योजनेचे पैसे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेले नाहीत. तर या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, काही महिलांना जे पैसे भेटलेले नाहीत त्याचे नेमके कारण कोणते आहेत आणि त्यावरील उपाय नेमका त्यांना काय करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहे. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. मित्रांनो, ज्या महिलांचा अर्ज अद्यापही पेंडिंग असेल किंवा डिसअप्रूव्हल झाला असेल किंवा अप्रूव्हल झाला असेल, जर डिसअप्रूव्हल झाला असेल तर त्या महिलांनी तो अर्ज परत रिसबमिट केला आहे का? कारण डिसअप्रूव्हल केव्हा होतो? ज्या वेळेस त्यामध्ये काही जर त्रुटी निर्माण झाली, काही अडचण असेल, तर ती अडचण त्या काही डॉक्युमेंटची असेल किंवा दुसरी कुठली असेल, ते व्यवस्थित त्या ठिकाणी परत भरून तुम्हाला रिअप्लाय करायचा आहे, रिसबमिट करायचा आहे. रिसबमिट केल्याच्या नंतर तो फॉर्म अप्रूव्हल होणार आहे. आणि ज्यांचा जर अप्रूव्हल झाला असेल तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही पुढच्या स्टेप मध्ये, म्हणजेच अप्रूव्हल झाला आहे पण अजून पैसे आले नाही, याचं नेमकं एक कारण असू शकतं की तुमच्या बँक अकाउंटला आधार सीडिंग नसेल किंवा आधारला तुमचं बँक अकाउंट हे सीडिंग केलं नसेल. यालाच डीबीटी म्हणतात. डीबीटी इनेबल नसेल. डीबीटी इनेबल आहे किंवा नाही हे तुमच्या मोबाईल मधून तुम्ही चेक करू शकता. तुमच्या मोबाईल मधून तुम्ही स्वतः कशा पद्धतीने चेक करू शकता ते आपण या ठिकाणी पाहूया. आधार सीडिंग आहे किंवा नाही चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल वरती यायचं आहे आणि गुगल वरती टाका NPCI, एवढंच टाका आणि यावरती क्लिक. यावरती इथे पहिलंच ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी येणार आहात. इथे थोडस याला झूम करतो मी. इथे कंझ्युमर दिसत आहे, त्यावरती क्लिक करा आणि इथे सगळ्यात शेवटी इथे एक ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेज वरती येणार आहात. थोडस याला इथे झूम करा आणि या कोपऱ्यामध्ये एक तुम्हाला इथे बाण दिसतो आहे, यावरती असं क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे दिसत असेल बा गेट आधार मॅप स्टेटस, यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेज वरती इथे येणार आहात. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा या ठिकाणी दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या. हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. इथे OTP टाकल्यानंतर सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इनेबल फॉर डीबीटी. या ठिकाणी तुमचं आधारला बँक लिंक असेल, आधार सीडिंग असेल तर या ठिकाणी स्टेटस दिसेल मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी. आणि जर तुमचं लिंक नसेल तर या ठिकाणी दिसेल की तुमचं इनऍक्टिव्ह आहे. तर जर तुमचं इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन ताबडतोब आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. आधार सीडिंग झाल्याच्या नंतरच तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये येतील, अन्यथा येणार नाहीत. त्यामुळे तत्काळ तुम्हाला बँकेत जाऊन आधार सीडिंग करायचं आहे. आणि जर बँकेत जाऊन हे शक्य नसेल तर तुम्ही पोस्टाचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन करू शकता. पोस्टाच्या अकाउंट मध्ये तत्काळ तुमचं लगेच 24 घंट्यामध्ये आधार सीडिंग होतं. ठीक आहे, त्या ठिकाणी जाऊन ओपन करून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती होती. आपल्या
मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.